नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. SSC बोर्डाच्या 6वी मराठीच्या पुस्तकातला आपण सुलभ भारती या पुस्तकामधला आपण आज एक लेसन बघणार आहोत, एक धडा बघणार आहोत. त्याचं नाव काय आहे? माझा अनुभव. आता ह्यामध्ये काय अनुभव आहे? आपण काय करतो, कधी कधी एखाद्या ट्रिपला जातो, आपल्या आईवडिलांच्या बरोबर जातो, आपल्या मित्रमंडळींच्या बरोबर जातो, नातेवाईकांच्या बरोबर जातो. अशा ठिकाणी आपल्याला काही आपल्या नेहमीच्या पठडीपेक्षा, नेहमीच्या अनुभवापेक्षा वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. आणि अशा वेळेला तो अनुभव जो असतो ना, तो आपल्याला एक मनामध्ये आनंद देऊन जातो. खूप छान वाटतं हे सगळे अनुभव घ्यायला. तर यामध्ये एका मुलानं आपल्याला आलेला अनुभव इथे शेअर केलेला आहे. तर आपण हा अनुभव बघूया काय आहे. माझा अनुभव. बघा आता परिस्थिती काय आहे, सुरुवात कुठे झाली. वार्षिक परीक्षा संपली. मी आणि रीमा घरी आलो. घरी पोचताच आईने सांगितले, उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे. रीमाने आनंदाने उड्या मारल्या. पायातले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली. आता इथे बघा, परीक्षा संपली आहे बरं का, सुट्टी सुरू होती आहे उद्यापासून. परीक्षा संपल्यानंतर आपली सुट्टी सुरू होते ना. मग अशा वेळेला आपण कुठेतरी बाहेर जावं, कुठेतरी आनंदानं आपण काहीतरी छान मजा करावी असं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक मुलाला वाटतं. तुम्हाला सुद्धा वाटलं असेल. तर इथे काय आहे, तर इथेही 2 मुलं आहेत. 2 मुलं कोण आहे? तो मुलगा आणि त्याची बहीण रीमा. हे दोघं जण परीक्षा संपल्यानंतर घरी आले. आणि घरी आल्यानंतर आईनं त्यांना सांगितलं, आपल्याला उद्याला मामाच्या गावाला जायचं आहे. आता मामाचं गाव कुठे आहे बघा, खूप सुंदर गाव आहे बरं का. रीमाने आनंदाने उड्या मारल्या. तिला खूप मज्जा आली. अरे वा, आपल्याला उद्याला गावाला जायचंय. पायातले पैंजण, पायामध्ये ज्या घालतात ना, छोटे छोटे त्याला घुंगरू असतात, छोटे छोटे बेल्स असतात. आणि ते बेल्स जे असतात तर नाचायला लागलं की ते छुमछुम छुमछुम वाजायला लागतात. तर इथे छुमछुम वाजवत, छुमछुम हा शब्द लक्षात घ्या. छुमछुम वाजवत ती घरभर फिरली. घरभर फिरली, सबंध घरामध्ये. घरभर याचा अर्थ काय? घरभर, घरामध्ये सगळीकडे असा घरभर या शब्दाचा अर्थ होतो. आणि छुमछुम हा जो शब्द आहे ना, हा आपल्याला नाद सांगतो, आवाज सांगतो. पायातले जे पैंजण वाजतात ना, ते कसे वाजतात, तर छुम 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 असे वाजतात. आणि ह्याचं वर्णन इथे केलेलं आहे. पायातले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली. मी छुमछुम आणि घरभर हे तुम्हाला मुद्दाम इथं सांगितलं, कारण या धड्यामध्ये छुमछुम, घरभर असे जोड शब्द किंवा नाद सांगणारे शब्द, आवाज सांगणारे शब्द, किंवा 2 एकत्र पण एकत्रित आलेले शब्द. आता घरभर हा नाद सांगणारा शब्द जरी नसला तरी जोड शब्द आहे. घर आणि भर, नुसतं घर म्हटलेलं नाही आहे, तर घरभर असं जेव्हा जोड शब्द तयार होतो ना, तेव्हा त्याचा अर्थ अजून खूप काहीतरी वेगळा होतो. आता घरभर याचा अर्थ पूर्ण घरामध्ये असा त्याचा अर्थ होतो. असे जे शब्द असतात ना, ते जोड शब्द असतात. आणि 2 शब्द एकत्र येऊन काही वेळेला त्या दोन्ही शब्दांना अर्थ असतो, काही वेळेला त्या दोन्ही पैकी एका शब्दाला अर्थ असतो आणि दुसरा त्याच्या जोडीनं आलेला असतो. म्हणून मुद्दा मी हे दोन्ही शब्द तुम्हाला फोकस केलेले आहेत, छुमछुम आणि घरभर. आता पुढे जाऊया. मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो. आगगाडीत बसलो. ट्रेनमध्ये बसलीत ही मुलं. ट्रेनमध्ये तुम्ही सुद्धा बसला असाल, खूप मजा येते. ट्रेनमध्ये बसलं की बाजूनं झाडं पळताना दिसतात आणि ती पळलेली झाडं आपल्याला खूप आनंद देऊन जातात. तर त्या ठिकाणी काही लोक येतात, काही त्यांना विकायचं असतं, काही खाद्यपदार्थ घेऊन येतात. असं ते ट्रेनमध्ये अनेक गोष्टी चाललेल्या असतात.
कारण काय होतंय, ट्रेनमध्ये थोडीशी हलवायला फिरायला थोडीशी जागा असते. तर अशा ठिकाणी काही विक्रेते येतात. तर अशा ह्या आगगाडीमध्ये ही दोन्ही मुलं आणि त्यांची आई हे सगळेजण बसले. आगगाडी झुकझुक करत चालली होती. आगगाडी झुकझुक करत चालली होती. इथे पण आता नाद सांगणारा शब्द आला बरं का, झुकझुक. कशी आगगाडी कशी जाते, झुक 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 अशी जाते ना. मग तिथे तो जो आवाज आहे तो इथे लेखकानं आपल्याला सांगितलेला आहे. खिडकीत बसलेल्या रीमाचे केस भुरभुर उडत होते. कसे उडत होते, तर ते भुरभुर उडत होते. हा एका प्रकारानं नाद सांगणारा सुद्धा शब्द आहे. वास्तविक केसाचा आवाज काही येत नाही, पण जो भुरभुर हा शब्द येतो त्यामुळे आपल्याला ते कळतं की तिचे केस कसे उडत होते. खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते. इथे पण असाच शब्द आलाय बरं का, लुकलुकत. हे तुम्हाला हालचाल दाखवणारा शब्द आहे. लुकलुकणे म्हणजे असा उघडझाप करणे. आता हा शब्द तुम्हाला वेगळा आलेला आहे. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. खूप हॅपी दिसत होती ती. तिला आनंद झाला होता आतून की आपण मामाच्या गावाला चाललोय. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती. आता आई वाचते बरं का पुस्तक तिथे ट्रेनमध्ये. मुलं काहीतरी इकडं तिकडं बघतात. आईनं आपलं पुस्तक घेतलं, काहीतरी छान वाचावं म्हणून, आणि त्या पुस्तकाची पानं खिडकीतून जो वारा येतो ना, त्या वाऱ्याने अशी फडफडत होती. हा सुद्धा नाद सांगणारा शब्द आहे बरं का. कारण काय होतं, आपली पानं जर हालायला लागली ना, तर त्याचा असा एक वेगळा आवाज येतो, फडफड फडफड असा बारीक आवाज असतो. तर हा सुद्धा नाद सांगणारा शब्द आहे. पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती. ती वाचनात तल्लीन झाली होती. तल्लीन म्हणजे शी वॉज इन्व्हॉल्ड इन द रीडिंग, इन हर रीडिंग. ती वाचनामध्ये तल्लीन झाली होती. ती अगदी खूप अगदी मनापासून वाचत होती ते सगळं पुस्तक. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. खिडकीतनं हा मुलगा बाहेर बघायला लागला बरं का. थंडगार वाऱ्याचा झुळका अंगावर झेलू लागलो. खिडकीतनं वारा येत होता बरं का. असा छान मंद असा वारा येत होता. काही वेळेला जोरात येत होता. तर हा जो वारा येत होता त्याचे अशा झुळका येत होत्या. अनेक झुळकं येत होती. तर इथे त्या अंगावर तो झेलायला लागला. आता पुढे बघूया. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले. कोणीतरी बाई बसल्या होत्या. हा कसा आदरानं त्यांचा उल्लेख करतो बघा बरं. मावशी, एक कोणीतरी बाई बसली असं म्हणतं नाही तर काय. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले. हा काय असतो, आपण एखादा वडील मनुष्य असतो, एखादी वडील स्त्री असते, तर तिला आपण जे उल्लेख करतो तो उल्लेख आपल्याला थोडासा आदरानं केलेला छान असतो. तो हे एक आपल्यावरती एक संस्कार असतो, एक आपला मनातला विचार असतो की समोरच्याला आपण आदर दिला पाहिजे. त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसले. छोटंसं बाळ बसले मावशींच्या मांडीवर आणि ते ह्या मुलाकडे बघून खुदकन हसले. आता इथे सुद्धा खुदकन, इथे सुद्धा हसताना काय होतं असा थोडासा आवाज जो येतो ना त्याला आपण खुदकन म्हणतो. तर इथे जो आवाज येतो इथेही हा नाद सांगणारा शब्द आहे. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की हा नाद सांगणारा जो शब्द आहे याच्यावरती मी स्वतंत्र एक व्हिडिओ केलेला आहे. तर तो तुम्ही जरूर बघा. तुम्हाला त्यातून अजून काही काही गोष्टी समजून येतील आणि अधिक चांगल्या प्रकारानं पण तुम्हाला ते समजेल. पाहता पाहता ते गाढ झोपले. ती गाडी हलत होती ना अशी, तर गाडी हलताना त्याला अशी छान पेंग आली तो आणि त्या मावशींच्या मांडीवर तो छान झोपला. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. आता इथे तुम्हाला ॲटमॉस्फिअर कसं दिसतंय बघा. बैलगाडी घेऊन मामा आला होता.
तर जिथं ही मुलं मामाकडे गेली होती तिथं मामाकडे बैलगाडी होती बरं का. आणि बैलगाडीमध्ये बसण्याची जी मजा असते ना ती ह्या मुलाने खूप अनुभवलेली दिसतीये. बघा बरं, स्टेशनवर रेल्वेने गेलीत बरं का ही मुलं. त्यामुळं इथे उल्लेख काय आहे, स्टेशनवर, रेल्वेचं स्टेशन. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. रिमाने पळत पळत मामाला गाठले. आता पळत पळत, पळत म्हटलेलं नाही आहे इथे, तर पळत पळत असे दोन शब्द वापरले. तर हे कसं आहे, तिची जी स्पीड आहे मामाकडे जाण्याची, तिची जी घाई आहे, ती मामाला भेटण्याची जी उत्सुकता आहे, हे सगळं ह्या दोन शब्दामध्ये लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. पळत पळत याच्यामध्ये काय आहे, मामाला भेटण्याची ओढ आहे, मामाला कधी एकदा मी भेटीन असं त्या रीमाला झालंय. आणि तिची जी स्पीड आहे पळत पळत म्हणतानाची, ती स्पीड सुद्धा इथं सांगितलेली आहे. तिचा जो वेग आहे तो सुद्धा इथे लेखकाने उल्लेखलेला दिसतो. आम्ही बैलगाडीत बसलो. कशात बसली ही मुलं, मामानं आणलेल्या बैलगाडीमध्ये ही मुलं बसली. बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा खुळखुळ वाजत होत्या. घुंगुरमाळा तुम्ही बैल बघितली असती तर त्या बैलांच्या गळ्यामध्ये शेतकरी हौसेनं घुंगूर बांधतात. मोठे मोठे असतात ते घुंगूर, आणि ते असे गळ्यात बांधले की बैल चालताना पळत असताना त्याचा आवाज येतो, असा खळखळ खळखळ खुळखुळ खुळखुळ असा आवाज येतो. तर त्या बैलांच्या गळ्यात असलेल्या त्या घुंगुरमाळा, माळा आहेत त्या घुंगरांच्या माळा, म्हणजे घुंगुरमाळा, या घुंगुरमाळा त्या बैलाच्या गळ्यात होत्या. आणि त्याचा आवाज कसा येत होता, खुळखुळ. परत इथं नाद सांगणारा शब्द आला, खुळखुळ. बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा खुळखुळ वाजत होत्या. बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता. आता बैलाची जे चाकं असतात ना, त्या चाकामध्ये चाकं रस्त्यावरनं जायला लागली की त्याचा एक आवाज येतो, खडखड 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 खडखड, आणि हा असा तालात असतो. त्यामुळे त्याची पण एक मजा वेगळी असते बरं का. त्यामुळे इथं कसं सांगितलंय बघा बरं, बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता. त्याला एक लय होती, त्याला एक ताल होता, त्याला एक रिदम होता, आणि त्या रिदम मध्ये ती चाकं हलत होती. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो. तो वर सायंकाळची वेळ झाली होती. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो. मेन रस्त्यापासून थोडासा जर वळण असेल तर घराच्या रस्त्याला ही बैलगाडी लागलेली. आता बैलगाडी जायला तिथे पोचलेली आहे. तो वर सायंकाळची वेळ झाली होती. तो वर याचा अर्थ तोपर्यंत. तिथे पोचल्यानंतर तिथून जो रस्ता होता तो घराच्या दिशेने जात होता, आणि तोपर्यंत काय झालं होतं, संध्याकाळ झाली होती. तो वर सायंकाळ म्हणजे संध्याकाळ, तो वर सायंकाळची वेळ झाली होती. पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. आता मामाच्या गावाला काय काय बघा, पानं भरपूर आहेत म्हणजे झाडं भरपूर आहेत, आणि संध्याकाळचा जर वारा येत असेल तर त्या पानांचाही आवाज असा सळसळ येतो. हा पण नाद सांगणारा शब्द आहे. तर पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ. मामाच्या गावाला नदी आहे बरं का, आणि नदी जी वाहते आहे ना, त्या नदीच्या पाण्याचा जो आवाज आहे ना, तो खळखळ खळखळ असा ऐकू येऊ लागला. म्हणजे आपलं गाव जवळ आलं, आपलं घर आता जवळ यायला लागलं, हे त्यांच्या लक्षात आलं. झाडीतील पक्ष्यांची किलबिल. पक्षी, एक पक्षी अनेक पक्षीच होतं, पण जेव्हा त्याला ची जोडलं जातं, झाडीतील पक्ष्यांची, पक्षी क्षला या आणि त्याच्यावरती एक डोक्यावरती टिंब द्यायची, एक डॉट द्यायचा. झाडीतील पक्ष्यांची किलबिल. किलबिल म्हणजे आवाज पक्ष्यांचा.
पक्षी झाडावर एकत्र संध्याकाळी बसले ना की तुम्ही तो आवाज अनेक वेळेला ऐकला नसेल तर तुम्ही जेव्हा एखाद्या गावी जाता, एखाद्या बागेत जाता, त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला तिथल्या झाडांवरती अनेक पक्षी संध्याकाळच्या वेळी गोळा होतात. कारण संध्याकाळी त्यांना झोपायचं असतं. जेव्हा त्या सूर्यास्त होतो त्यावेळेला ते पक्षी आपल्या आपल्या घरी पोचतात आणि तिथे किलबिल 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 करत राहतात, ते आवाज करत राहतात. ह्या पक्ष्यांच्या आवाजाला किलबिल असं म्हटलं जातं. पक्ष्यांची किलबिल, लक्षात घ्या, पक्ष्यांची किलबिल. किलबिल पक्ष्यांचा जो आवाज येतो त्याला किलबिल म्हटलं जातं. शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, बकऱ्यांचे बॅ बॅ हे सारे वातावरणात मिसळून गेले होते. आता घर जवळ आले बरं का. तर शेतात गायी चरत होत्या. गायी चरत होत्या म्हणजे काय, गायी गवत खात होत्या. असं तिथे फिरून फिरून त्यांच्या गवत खाणाऱ्या, जे गवत खातात त्याला काय म्हणतात, चरणे. गाय चरणे म्हणजे गाय गवत खाणे. शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, गायी जेव्हा आवाज करतात त्यावेळेला त्यांच्या आवाजाला हंबरणे असं म्हणतात. पक्ष्यांची किलबिल. आता इथे काय आहे, गायींचे हंबरणे. तुमच्या लक्षात आलं असेल की गाय जेव्हा बोलते, गाय जेव्हा आवाज करते त्यावेळेला त्याला आपण हंबरणे असं म्हणतो. बकऱ्यांचे बॅ बॅ, बकऱ्यांचे बॅ बॅ. हे सारे वातावरणात तिथलं ॲटमॉस्फिअर असं झालं होतं की गायींचे आवाज येत आहेत, बकरी बोलत आहेत, त्यांचे आवाज येत आहेत आणि हे सगळं तिथल्या ॲटमॉस्फिअरमध्ये सगळं मिसळून गेलं होतं. ते एक वातावरण तयार झालं होतं. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. मन आनंदाने थुई थुई नाचत होते. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती म्हणजे वारा आला की ते त्यांची अशी शेतातली जी झाडं असतात ना ती अशी अशी हालायला लागतात. त्याला आपण डोलणं म्हणतो. कारण जेव्हा एखादा कोणी डोलतं त्यावेळेला त्याचा असा लयबद्ध असा त्याची हालचाल असते. तर वाऱ्यावर मंद मंद हळूहळू, मंद मंद म्हणजे हळूहळू डुलत होती. मन आनंदाने थुई थुई नाचत होते. आता हे थुई थुई जे आहे ना, हे मोरासाठी वापरलं जातं बघा बरं. म्हणजे काय झालंय, आपलं जे मन असतं तेव्हा ते जेव्हा असं आनंदानं नाचतं त्यावेळेला थोडीफार त्याची तुलना मोराशी केली जाते. मोरासारखं मन आनंदानं थुई थुई नाचत होतं असा त्याचा अर्थ तयार होतो. मोर कसा नाचतो, किती सुंदर नाचतो ना, तसं मनामध्ये जेव्हा आपल्याला आनंद होतो ना त्यावेळेला तो आनंद व्यक्त करायला आपण हा शब्द वापरू शकतो की मन आनंदानं थुई थुई नाचत होतं. पुढे बघूया. घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले. तोंडभर याचा अर्थ काय, खूप मनापासनं. तोंडभर याचा अर्थ खूप मनापासून हसून वेलकम केलं. सगळ्यांना वेलकम केलं, स्वागत केलं आणि हे वेलकम ह्या मुलांना खूप आनंद देत होतं. मामाची मुले राजू आणि चिनी. मामाची कोण मुलं आहेत बघा, राजू आणि चिनी. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की मामाच्या मुलांची नावं काय, तर इथं आपल्याला सांगता येईल की राजू आणि चिनी मामाच्या घरी या मुलांची कोण वाट बघत होतं, तर राजू आणि चिनी ही मामांची मुले या दोघांची वाट बघत होते. आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो. हे कडकडून जे आहे ना ते खूप मनापासनं अगदी हक करून जोरात भेटून, म्हणून याला काय म्हटलं इथे, आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो. कडकडून भेटलो. बघा बरं. आजी हळूहळू चालत काठी टेकवत आमच्या जवळ आली. आजी आली बरं का. नातवंडांना भेटायला आजी आली. पण ती कशी आहे आजी, थोडीशी तिला आधार लागतो काठीचा. त्यामुळे तिनं काय केलं होतं, काठी टेकवत
टेकवत. आता हे टेकवत आणि टेकवत दोनदा वापरले बरं का. ते कशासाठी? ती टेकवत टेकवत हळू हळू हे आपल्याला फील व्हावं, हे आपल्याला समजावं की ती हळूहळू आली आहे. काठी टेकवत टेकवत आली आहे. काठी टेकवताना त्याचा एक टक 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 असा आवाज येतो. तर हे सगळं सांगण्यासाठी दोनच शब्द वापरलेत बघा बरं. टेकवत टेकवत आमच्याजवळ आली. आम्ही आजीला बिलगलो. बिलगलो म्हणजे काय? प्रेमानं जवळ जाणं. तुम्ही एखाद्याला, तुमच्या आजीला, तुमच्या मामांना, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा एखाद्या मित्राच्या आईवडिलांना सुद्धा तुम्ही पटकन जाऊन जेव्हा असं पटकन पकडता ना, त्याला बिलगणं म्हणतात. प्रेमानं भेटणं याला बिलगणं म्हणतात. तिने आम्हाला जवळ घेतले. बिलगल्यानंतर तिने जवळ घेतलं. तिलाही खूप आनंद झालाय कारण नातवंड आली आहेत. आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला. आजीनं काय केलं? तिनंही आपलं प्रेम व्यक्त केलं. तिनं सुद्धा आपल्याला खूप आनंद झालाय हे व्यक्त केलं, हे सांगितलं. कसं सांगितलं बरं हे? तर डोक्यावरनं हात फिरवून आणि तोंडावरनं हात फिरवून. तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता. तिनं हात फिरवला, त्याचा आनंद तर झालाय, पण तिचा हात कसा आहे? थरथरणारा. तिच्या हातात ताकद कमी आहे हे इथं थोडंसं सुचवावंसारखं वाटतंय, असं या ठिकाणी आपल्याला जाणवतंय. आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला, तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श. इथे सुद्धा थरथरणे हा शब्द आपल्याला तिची जी भावना आहे ती सांगते की तो हात थरथरतोय, हलतोय, हात असा बारीक हलतोय, पण खूप प्रेमळ आहे बरं का. थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता. बोलका म्हणजे ती त्या स्पर्शातूनच सगळं समजलं की ती आपल्यावरती प्रेम किती करते आहे, तिला किती आपल्याबद्दल आनंद वाटतो, ती आपण आल्याबद्दल आजीला किती आनंद झालाय, तो त्या स्पर्शातूनच या मुलांना समजला. म्हणून या स्पर्शाला या ठिकाणी बोलणारा स्पर्श. स्पर्श कसा असतो? अनेक वेळेला बोलतो, नुसतंच हात लावला तरी सुद्धा त्यातून अनेक गोष्टी कळतात. आता इथं आजीनी डोक्यावरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला. हा स्पर्श बोलका आहे, सांगतोय की आजी आपल्यावरती खूप प्रेम करते आहे. आम्हाला खूप गहिवरून आले, आपल्याला आतून आनंद झाला की असं आपल्याला गळा दाटल्यासारखा होतो, खूप गहिवरून आल्यासारखं होतं. मन भरून जेव्हा येतं त्यावेळेला हा शब्द वापरला जातो, गहिवरून येणे. गहिवरून येणे म्हणजे मन भरून येणे. पुढे बघू. दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल. धमाल म्हणजे काय? खूप गंमत, मज्जा, खूप मज्जा करायची. सुट्टी आहे, मग आता काय काय करायचं या सुट्टीमध्ये? काय धमाल करायची, काय गंमत करायची, काय करायचं या सुट्टीमध्ये? विहिरीवर पोहायला जाणे, स्विमिंग. छोट्या गावामध्ये टँक्स असत नाहीत, स्विमिंग टँक्स असत नाहीत, तर तिथे विहिरी असतात. तर ह्या विहिरीमध्ये पोहलं जातं. विहिरी खोल असतात पण आपण कसं वरतीच पोहतो ना, पाणी किती खाली असे ना, पण वरतीच पोहलं जातं. त्यामुळं ही मुलं विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे. बागडणे कशासाठी? तर शेतामध्ये पिकं असतात, त्या पिकांमध्ये फिरणे, इकडे तिकडे फिरायचं, काय शेत आहे बघायचं, तिथे काय पिकं आहे ते बघायचं. आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे. आता इथे आंब्याच्या झाडावर ही मुलं चढतात बरं का, पण तिथे आंब्याच्या दोन स्टेजेसचं वर्णन केलंय. 2 स्टेजेस असतात, 2 काय 3 स्टेजेस आपण म्हणू शकतो. तर कैऱ्या म्हणजे जेव्हा आपण आंबा कापतो ना त्यावेळेला आतून आपल्याला पांढरा दिसतो, तो कच्चा आंबा असतो, त्याला आपण कैरी म्हणतो. पूर्ण कच्चा असतो. तुम्ही बघितलं असेल तुमच्या घरची लोक आंब्याचं लोणचं घालतात किंवा आंब्याची चटणी करतात, त्यावेळेला तो आंबा जेव्हा कापतात त्यावेळेला आतून तुम्हाला पांढरा दिसतो. पाडाचा आंबा तोडून काढे. आता इथे पाडाचा आंबा असा शब्द वापरलाय.
जेव्हा थोडासा पिकायला लागतो ना आंबा झाडावरती, त्यावेळेला त्याचा रंग थोडा बदलायला लागतो. पांढरा सोडून त्याच्यावरती थोडासा पिवळसर, थोडासा ऑरेंजेस असा रंग यायला लागतो. त्याला पाडाचा आंबा म्हणतात. पाड येणे म्हणजे थोडासा पिकायला सुरुवात होणे. पाडाचा आंबा तोडून खाणे. हा आंबा थोडंसं मीठ लावून खाल्लं ना तर अशी मजा येते, तुम्हाला सांगते. खूप खूप मजा येते. असा पाडाचा आंबा, कच्चा आंबा झाडावरचा तोडून आपण जेव्हा खातो ना तर ती मजा काही वेगळीच. बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे. तर फेरफटका म्हणजे बैलगाडीमध्ये बसायचं, मामाबरोबर इकडं तिकडं जाणं, असं करायचं. आज शेतावर तर उद्या आमराई, मामाबरोबर फिरायला जाणे. आता आमराई याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. आमराई याचा अर्थ आंब्याची झाडं जिथं अनेक असतात त्याला आमराई म्हणतात. राई याचा अर्थ भाग. आमराई मामाबरोबर फिरायला जाणे. रोज मज्जाच मज्जा. खूप मज्जा असली की तो आपण डबल वापरतो शब्द. मज्जाच मज्जा. खूप मज्जा असेल तर मज्जाच मज्जा. नुसती धमाल. धमाल म्हणजेच मज्जाच मज्जा. आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलंच नाही. आता एवढी मजा असल्यानंतर सुट्टी कशी संपेल हे कळणं शक्यच नाही. कारण रोजच काहीतरी छान छान आपल्याला. छोट्या गावामध्ये ही मजा खूप असते. बैलगाडीमध्ये फिरायचं, झाडावर चढून आंबे काढायचे. काही वेळेला काही ठिकाणी तर आपल्याला जांभळाची झाडं दिसतात. तर असं हे खूप छान मुलांना आवडलं. आम्ही परत गावी आलो. कधी संपली सुट्टी त्यांना कळलंच नाही आणि त्याच्यानंतर मुलंही आपल्या गावी परत आली. तर तुम्हाला हा धडा कसा वाटला हे मला जरूर कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझा चॅनल तुम्ही सतत बघत राहा. याच्यामध्ये अनेक गोष्टी मी केलेल्या आहेत, त्या तुम्हाला नक्की आवडतील. थँक्यू.